पण जेव्हा दादा आमदार झाले तेव्हापासून आमच्या इथे विकासाची जी गंगा म्हणतात ती आमच्याच प्रभागात नाही तर जवळजवळ भोसरी विधानसभा पूर्ण ठिकाणी आम्हाला विकास हा पाहायला मिळाला। गंगा ही सतत वाहती असते आणि 2014 पासून आता 2024 हा अविरत हा विकासाचा प्रवास चालू आहे आणि ह्याच्याही पुढे तो चालू असणार आहे ह्याची शाश्वती आम्हाला महिला भगिनींना अगदी ठामपणे आहे। इतक्या सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो ते फक्त आणि फक्त दादांमुळेच म्हणता येईल। त्यामुळे तो विश्वास जो आहे तो आम्हाला महेश भाऊंवर आहे। रस्ते झाले, पुन्हा संतपीठ आपल्या इथे आलेलं आहे। नमस्कार, मी भाऊसाहेब कोकाटे। आज आपण एका अशा महिला भगिनींशी चर्चा करणार आहोत की त्या स्वतः पेशाने डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित आहेत, सामाजिक काम करत असताना राजकारणाचं काम करत असताना या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि विशेष करून भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये वास्तव्यास असताना ज्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार महेशदादा लांडगे करतात त्या मतदारसंघामध्ये राहत असताना त्या मतदारसंघामध्ये महिलांना आज राहण्यासाठी एक वेगळी जागा, एक वेगळं आपण जे म्हणतो की एक स्वाभिमानाने राहतात अशा पद्धतीचं काम आमदार महेशदादा लांडगे यांचं आहे। आज आपल्या समेत डॉक्टर तृप्ती परदेशीताई आपल्या समेत आहेत। ताई आमच्या स्टुडिओमध्ये आपलं नमस्कार। मला एक सांगा, तुम्ही या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये केव्हापासून राहिला आहेत? मी 2005 सालापासून इथे राहते। 2005 सालापासून। ताई मला एक सांगा, 2005 सालापासून तर 2014 सालापर्यंत, मी 14 सांगतोय, 2014 सालापर्यंत तुम्ही जिथं राहत होता तिथला विकास, तिथली डेव्हलपमेंट या संदर्भामध्ये काय सांगाल तुम्ही? 2005 सालापासून 14 पर्यंत म्हटलं तर अगदी ज्या मूलभूत गरजा असतात माणसाच्या, एक रस्ता जो असतो तोही आमच्या इथे व्यवस्थित नव्हता। पण जेव्हा दादा आमदार झाले तेव्हापासून आमच्या इथे विकासाची जी गंगा म्हणतात ती आमच्याच प्रभागात नाही तर जवळजवळ भोसरी विधानसभा पूर्ण ठिकाणी आम्हाला विकास हा पाहायला मिळाला। मला एक सांगा, तुम्ही 2004 सालापासून तर 2014 सालापर्यंत राहिलात, तुम्हाला असं जाणवतं की 2014 पासून 2024 पर्यंत भोसरी विधानसभा मतदारसंघात विकास झालाय? 100%। कारण कॉन्फिडन्सली सांगताय तुम्ही? येस, अगदी कॉन्फिडेंटली। कारण की विकासाची मी आता मगाशी शब्द वापरला की विकास गंगा, गंगा ही सतत वाहती असते आणि 2014 पासून आता 2024 हा अविरत हा विकासाचा प्रवास चालू आहे आणि ह्याच्याही पुढे तो चालू असणार आहे ह्याची शाश्वती आम्हाला महिला भगिनींना अगदी ठामपणे आहे। तुम्हाला या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये राहत असताना एक डॉक्टर म्हणून विचारतो मी, तुम्ही नागरिक म्हणून आता मी विचारत नाही तुम्हाला, तर तुम्ही उच्च शिक्षित डॉक्टर म्हणून तुम्हाला विचारतो की महिला म्हणून तुम्हाला सुरक्षितता वाटते इथं राहत असताना? हो, एकदम चांगली सुरक्षितता वाटते। कारण की बऱ्याच वेळेला आम्हाला डॉक्टरांना असं असतं की रात्रीचे कधी कॉल्स आले तर आम्हाला बाहेर जावं लागतं, मग ते वेळ काही सांगून येत नाही, कुठल्या वेळेला कोणाला काही होत असतं। बरोबर। पण आम्ही इतक्या सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो ते फक्त आणि फक्त दादांमुळेच म्हणता येईल। कारण की जेव्हा भाऊ पाठीशी खंबीरपणे उभा असतो तेव्हा बहीण सुरक्षितपणे घराच्या बाहेर पडू शकते। त्यामुळे तो विश्वास जो आहे तो आम्हाला महेश भाऊंवर आहे। मला एक सांगा, शाश्वत विकास भोसरी विधानसभेत झाला, भोसरी विधानसभेत तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथलाही विकास झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु दूरदृष्टी असणारा असा एक आमदार या मतदारसंघाला लाभला, बरोबर? तरी पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की या मतदारसंघामध्ये विकासच झाला नाही। तुम्ही डॉक्टर म्हणून काय सांगाल? जे लोक असे म्हणतात की विकास झाला नाही, त्यांच्या विकासाची परिभाषा नक्की काय आहे हे त्यांना सांगणं गरजेचं आहे। जी भोसरी विधानसभेमध्ये 20 जी गावं होती ती दुर्लक्षित होती आणि जेव्हा आपल्या ती महानगरपालिकेमध्ये आली आणि त्यांची जी डेव्हलपमेंट झाली ती 20 वर्षापूर्वी काय होती आणि आता काय आहे हे त्यांनी स्वतः तपासून पाहावं। रस्ते झाले, पुन्हा संतपीठ आपल्या इथे आलेलं आहे, जे की आपली पिंपरी चिंचवडची मूळ ओळख हे आपले देहू आणि आळंदी त्याच्यामुळे पुनीत झालेलं आपलं पिंपरी चिंचवड शहर आहे, औद्योगिकरित्या केलेला आहे दादाने विकास। संतपीठ इथे आणलेलं आहे ज्याची खरी ओळख संत तुकाराम महाराजांच्या नाव देऊन त्यांनी केलेली आहे।
मला या प्रभागातल्या तुम्ही नागरिक आहात, मतदार आहात आणि एक उच्च शिक्षित डॉक्टर आहात, तर महिलांना सुरक्षितता या बाबतीत दादांनी जे पाऊल टाकलंय ते योग्य आहे महिलांसाठी? 100%. कारण की आता आपण बदलापूरचाच आता हल्लीचाच विषय घेऊया. तिथे जो प्रकार झाला शाळेतल्या मुलीवर झालेला तो प्रकार होता. दादानीच नाही, जवळजवळ प्रत्येक व्यक्तीने तेव्हा आवाज उठवला होता, पण दादानी स्वतः असं सांगितलं आमच्या इथे हा प्रकार घडू दे, घडला तर एकतर प्रकार होणार नाही हे त्यांनी स्वतः सांगितलं. आणि झाला तर प्रत्यक्ष त्या व्यक्तीवर काही व्हायच्या अगोदर तिथे मी असेल हे दादानी दिलेला शब्द आहे. आणि तो शब्द, ते दिलेला शब्द पाळणं म्हणजे दादा हे घोषवाक्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या मतदारसंघात राहण्यासाठी सुरक्षितता वाटते महिलांना? तुम्हाला महिला म्हणून एक सुरक्षितता वाटते? अगदी नक्की. तृप्तीताईंनी मनापासून या ठिकाणी सांगितलं की दादा हे भावासारखे आमच्या बरोबर आहे, दादा भावासारखे उभे राहतात. जेव्हा आम्ही भोसरी विधानसभा मतदारसंघात राहतो, मग डॉक्टर म्हणून रात्री अपरात्री आम्हाला बाहेर पडावं लागतं. किती कॉन्फिडन्स असेल यांच्या मनामध्ये की जेव्हा एखाद्या पेशंटला तपासण्यासाठी किंवा रात्री अपरात्री त्यांच्याकडे जावं लागतं, तेव्हा घराच्या बाहेर पडत असताना कुटुंबाचा जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास त्यांचा दादांवरती आहे. रात्री अपरात्री घराच्या बाहेर पाऊल टाकताना सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये येतं की आपण आता चाललोय, परंतु आपला पाठीराखा भाऊ आमदार महेशदादा लांडगे आपल्या बरोबर आहे. हा जो विश्वास आहे ना, हा कमावण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. हा विश्वास कमावण्यासाठी फार विश्वासाने वागावं लागतं. आणि मला वाटतं हा विश्वास आमदार महेशदादा लांडगे यांनी कमवला. म्हणूनच उच्च शिक्षित असणाऱ्या आदरणीय डॉक्टर तृप्तीताई परदेशी या दादांबद्दल बोलत असताना भावुकही होतात आणि मनापासून दादांचं गोडवाही गातात आणि गुणगानही येतात. असाच भाऊ सदैव त्यांना येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाठीमागे उभा राहण्यासाठी लाभावा, याच सदिच्छा आहेत. ताई, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, मनापासून बोललात, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. धन्यवाद.